उपस्थित सगळे मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा मनापासून यशवंतराव चव्हाण सेंटरचे आभार मानतो की मानसिक आरोग्य या विषयावरती त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. मानसिक आरोग्य हा जसं सामाजिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं गावकुसा बाहेरचं कुटुंब असतं तसं शारीरिक आरोग्यांच्या ह्याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे. म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर अशा स्वरूपाचे जर आजार असतील तर ते लोक लपवत नाहीत, काही वेळेला मिरवतात देखील. म्हणजे अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असलं तर फोन करून करून बोलवतात, मला भेटायला या, ऑपरेशन झालंय. पण मानसिक आरोग्य हा असा विषय आहे की ज्याच्याविषयी सामान्यपणे समाजामध्ये बोललं जात नाही, लपवून ठेवलं जातं. त्याच्यामुळे उपचार घेण्याला वेळ होतो आणि आजार बळावतो आणि त्यामधून अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आयुष्यामध्ये, अनेक प्रकारचे ताण निर्माण होतात. त्या विषयावरती यशवंतराव चव्हाण सेंटर पुढाकार घेऊन काम करतंय. हे मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या बरोबरीनं शासनाचे प्रतिनिधी म्हणजे दिव्यांग संचालनालयाचे प्रतिनिधी, पुणे युनिव्हर्सिटी, कर्वे इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्या प्रमुख संस्था आहेत मानसिक आरोग्याच्याशी संबंधित असलेल्या, त्या संस्था देखील त्याच्यात सहभागी होत आहेत. ही देखील खूप चांगली आणि महत्त्वाची बाब आहे. आणि त्याहीपेक्षा मला जी सगळ्यात जास्त आनंदाची बाब वाटते ती तुम्ही सगळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहात. मानसिक आरोग्याच्या क्षेत्राशी संबंधित असलेले, ज्यांना या प्रश्नाची आच वाटते. माझ्यासारखे जे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना ज्यांना त्या विषयाची माहिती आहे, अशाच एक 5, 10, 15, 20, 25 लोकांच्या समोर भाषणं ठोकायची सवय असते. आणि बहुतांश त्यातल्या जणांना प्रश्न काय आहे हे पण माहीत असतं आणि उत्तर काय आहे ते पण माहिती असतं. त्यामुळे तेच परत परत एकमेकांना सांगण्यामध्ये काही पॉईंट नसतो. ज्यांचा सगळ्यांची ह्याच्याशी संबंध आहे तो समुदाय ज्या वेळेला या सगळ्या कामाशी जोडलं जाऊ इच्छितो, ते समजून घेऊ इच्छितो, त्यावेळेला मला वाटतं त्याला खऱ्या प्रकारे अर्थपूर्णता निर्माण होते. आणि ते करण्यासाठी हा जो आजचा घाट घातलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. सद्यस्थितीतली जी आव्हानं आहेत मानसिक आरोग्याच्या समोरची आणि त्याच्या सोडवणुकीसाठीच्या काही दिशा, या अनुषंगाने मी काही मुद्दे मांडणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 22-25 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी 12वीमध्ये कॉलेजमध्ये शिकायला होतो त्यावेळेला पालकांच्या सभेमध्ये माझे वडील आले होते आणि ते असं म्हटले की सध्या मुलांना फार टेन्शन येतंय, तर तुम्ही कॉलेजमध्ये काउन्सिलिंगची वगैरे सुविधा उपलब्ध करून द्याल का. तर त्या मीटिंगमध्येच 2-4 पालक उभे राहिले आणि ते म्हटले तुम्ही काय आमच्या मुलांना वेडं ठरवायला निघालाय का. आज 20, 22, 25 वर्षामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की कॉलेज मानसोपचार तज्ज्ञांना, काउन्सिलरना बोलवून वर्षातनं 3-3 वेळेला, 4-4 वेळेला त्यांची भाषणं ठेवतायत, या म्हणतायत, मुलांची बोला म्हणतायत, पालकांची बोला म्हणतायत. आणि एक मला वाटतं याचं क्रेडिट आहे ना ते कोविडला पण जातं. म्हणजे कोविडनी खूप साऱ्या उलथापालथी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्या ताणदायक होत्या, अस्वस्थ करणाऱ्या होत्या. पण त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट, ते काळ्या ढगांना रुपेरी किनार वगैरे म्हणतात तसं, की मानसिक आरोग्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे हे समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हणजे ज्या वेळेला लॉकडाऊन झाला आणि सगळं आयुष्य ठप्प झालं आणि काही काळ ते ठप्प होतं, त्यावेळेला समाजातली सगळी माणसं एकाच वेळेला चिंतेच्या भावनेला सामोरी गेली. आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कधीच झालेलं नव्हतं. ताण येतो म्हणजे काय होते, चिंता होतं म्हणजे काय होतं, अनिश्चितता असते म्हणजे काय होतं, त्यातनं काय होऊ शकतं, हे समाज म्हणून आपण देशाच्या पंतप्रधानांपासून ते विराट कोहली, दीपिका पदुकोण पासून ते तुम्ही आम्ही, या सगळ्यांनी एकाच वेळेला अनुभवलं. आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला आपल्या हातात कंट्रोल करण्यासारखं काय होतं, बाकीचं काहीच आपल्या हातात नव्हतं. आपल्याला करोना होईल का माहीत नव्हता, लस कधी येईल का माहीत नव्हती, काम परत राहील का नाही माहिती नव्हतं. एकच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हातात होती, ते म्हणजे स्वतःचं मन, की जे आपण जर थाऱ्यावर ठेवलं
तर आपण या परिस्थितीतनं बाहेर पडू शकतो. आणि समाज म्हणून आपल्याला एकत्रितरित्या याची जाणीव झाली आणि त्यामुळं समाज, माझं असं निरीक्षण आहे की थोडा अधिक संवेदनशील पद्धतीनं या विषयाकडे बघायला लागलाय आणि ती मानसिक आरोग्याच्या क्षेत्रासाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. खरं तर संस्कृतमधलं एक सुभाषित आहे, मन एवं मनुष्याणाम. म्हणजे काय तर माणसाचं आयुष्य किंवा माणसाचं अस्तित्व हे त्याच्या मनाच्या पलीकडे नाही आहे. माणसाच्या मनाच्या, आपल्या मनाच्या पलीकडे आपलं काय अस्तित्व आहे सांगा तुम्ही. जर माणसाचा मेंदू काम करायचा थांबला, जे आपल्या मनाचा अवयव आहे, जर मेंदू काम करायचा थांबला तरी आपलं हृदय काम करत असलं, लिव्हर काम करत असली, बाकी सगळं काम करत असलं तरी मेंदू काम करायचा थांबला की माणसाचं आयुष्य, अनुभूती ही संपली. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करतो, म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या माणसाला हात नसेल, एखाद्या माणसाला पाय नसेल, एखाद्या माणसाला डोळा नसेल, या स्वरूपाचं अपंगत्व त्यांच्याकडे असेल, तर तरी देखील मनाच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती ते अनेक गोष्टी करू शकतात. जसे आपल्यातले अनेक सहकारी इथे उपलब्ध आहेत. पण एखाद्या माणसाची जर बुद्धिमत्ताच नसेल, त्याला विचार करण्याची क्षमताच नसेल, तर मग त्याचे हात पाय कितीही बळकट असून तो स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतः घेऊ शकत नाही, किंवा त्याचं मन इतकं अस्वस्थ असेल की तो नीट विचारच करू शकत नाही. त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांचं जितकं महत्व आहे त्यापेक्षा कितीतरी महत्व हे माणसाच्या मनाचं आहे, आणि ज्याच्याकडे आजपर्यंत समाज म्हणून आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे. एक साधा सोपा प्रश्न मी सगळीकडे विचारतो आणि सगळीकडे अनुभव हाच आहे की माणसाचं मन कुठं असतं याच्याविषयी तुम्ही मला सांगाल का? आणि लोकांना एकमताने याचं उत्तर देता येत नाही. आत्ता देखील मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की माणसाचं मन कुठे असतं, तुम्ही मला सांगा. कोणी सांगेल का कुठे असतं माणसाचं मन? किंवा उलटा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, तुम्ही तुमच्यातले सगळेजण, अनेक जण डॉक्टरेट पर्यंत शिकलेले असतील. तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये, इव्हन मेडिकलच्या अभ्यासक्रमामध्ये देखील माणसाच्या मनाविषयी एक तरी धडा होता का हो? माणसाच्या मनाविषयी, भावनांविषयी, बुद्धीविषयी काहीतरी शिकवलंय का तुम्हाला आतापर्यंत? कुठल्याही शालेय अभ्यासक्रमामध्ये ह्याच्याविषयी नाही. माझी मुलगी बालवाडीमध्ये आहे, तिच्या वर्गामध्ये तिला कान कुठे, डोळा कुठे हे शिकवलं जातं, बरोबर की नाही? मन कुठे आपल्याला अजूनपर्यंत कोणी शिकवलं नाही. आणि शिक्षणाचा अवयव कोणचा? शिक्षण कुठे घडतं आपलं? हात नसेल, पाय नसेल तर शिक्षण होऊ शकतं, डोळे नसतील शिक्षण होऊ शकतं, बोलता नाही आलं तरी शिक्षण होऊ शकतं, पण जर मेंदू नसेल तर शिक्षण नाही होऊ शकत. जर मन तुमचं काम करत नसेल तर शिक्षण होऊ शकत नाही. जो इतका महत्वाचा अवयव आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, त्याच्याविषयी आपली शालेय व्यवस्था आपल्याला काहीही सांगत नाही. आणि मग अपेक्षित असं असतं की आपल्याला हे सगळं आपोआप यावं आणि आपण ते सगळं आपोआप करावं. आता गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये कशामुळं याच्याविषयी चर्चा व्हायला लागली आहे समाजामध्ये? तुम्ही सगळे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गेल्या 25-30 वर्षाच्या पूर्वी टेन्शन, ताण, तणाव हे शब्द इतके बोलले जायचे नाहीत. गेल्या 20-25 वर्षातली ही साधारण सगळी चर्चा आहे भारतामध्ये, खास करून आपल्याला बघायला मिळणारी. आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींची पार्श्वभूमी, सध्याच्या कालखंडाची आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याला मी फक्त स्पर्श करणार आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे आपल्या आयुष्याचा वाढलेला वेग. आपल्या आयुष्याचा वेग हा गेल्या 2-3 दशकांमध्ये इतक्या जबरदस्त प्रकारे वाढलेला आहे की भोवळ आणणारा म्हणावा अशा स्वरूपाचा तो वेग आहे. आणि जसं बाकीच्या अवयवांना विश्रांती लागते, बाकीच्या अवयवांना थोडासा स्वतःसाठी म्हणजे त्यांच्या वाढीसाठी वेळ लागतो, त्यांच्या नॉर्मलायझेशनला वेळ लागतो, तसा आपल्या माणसाच्या मनाला वेळ देणाऱ्या जागा या जवळजवळ सध्याच्या समाजामध्ये नाहीशा झालेल्या आहेत, किंवा त्या उपलब्ध असल्या तरी त्या आपण वापरत नाहीये. म्हणजे प्रचंड वेगाने चाललेला समाज, दुसऱ्या बाजूला मगाशी ताईंनी जसं सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात गोष्टींची झालेली उपलब्धता, आणि ती आपल्याला मिळू शकते, म्हणजे भले आज तुमच्याकडे ती नसेल परंतु ती मला मिळू शकते, या भावनेमुळं सातत्याने ते मिळवलं नाही आपण तर काहीतरी गमावतोय, याच्यामधून निर्माण होणारी भावना. म्हणजे प्रचंड वेगाने पळायचंय तुम्हाला, खूप सारे चॉईसेस आहेत, त्याच्यातलं तुम्हाला हवं ते निवडायचंय. आणि हे सगळं करत असताना परत तुम्हाला जे आजूबाजूचे आहेत त्यांच्यापासून पुढे राहायला पाहिजे, स्पर्धा राहायला पाहिजे, स्पर्धात्मक तुम्हाला राहायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये मागं पडता कामा नये. बाकीच्यांच्यापेक्षा तुमची तुलना आणि स्पर्धे याच्यामध्ये तुम्ही सतत पुढे राहायला पाहिजे. तर हे 3 घटक
आपल्या समाजामध्ये गेल्या 25-30 वर्षात जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात जे आलेले आहेत, तुलना, स्पर्धा आणि प्रचंड टोकाचा वेग आणि त्याच्यामधून ज्या गोष्टी आपल्याला निवडायच्या आहेत त्यांची प्रचंड प्रमाणात झालेली उपलब्धी. आता तुम्ही लक्षात घ्या की मेंदूमध्ये काय होत असेल. तुम्ही खूप वेगाने पळताय, खूप गोष्टींच्या मधलं तुम्हाला जे हवंय तेच तुम्हाला पकडायचंय आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याच्या पुढं पण राहायचंय. तर ज्या स्वरूपाची, जसं मोबाईलला एकाच वेळेला अनेक सूचना दिल्यावरती मोबाईल हँग होतो, तशा स्वरूपाची मेंदूची आपल्या बहुतांश जणांची परिस्थिती व्हायला लागलेली आहे. आणि आणखीन एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो की गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये आध्यात्मिक बुवाबाजीचं प्रचंड, म्हणजे एका बाजूला मानसिक ताणतणाव वाढलेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा की श्री बाबा, बुवा, आम्मा हे सगळे गेल्या 25-30 वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यांच्याकडे जाणारे लोक कोण असतात? ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे, स्थिर स्थावर आहे असा माणूस त्यांच्याकडे जाईल का? तुम्ही यांच्याकडे जाणाऱ्या माणसांशी बोलून बघा, तुमच्या लक्षात येईल त्यातले जवळजवळ 100% लोक या ना त्या स्वरूपाच्या मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेले असतात आणि त्यांच्याकडे ही उत्तराच्या शोधांमधून ते जात असतात. हे कदाचित मानसशास्त्रांना लक्षात आलं नसेल, कदाचित हा व्यवसाय किती झपाट्याने वागतोय ते, पण या बाबा बुवांना एकदम व्यवस्थित लक्षात आलंय ते. तुम्ही बघा की आमच्या साताऱ्यासारख्या शहरामध्ये एका स्वयंघोषित अशा आम्मांचे अलविदा तणाव नावाचे कार्यक्रम लावतात. म्हणजे हा विषय कोणाचा? तणाव हा शब्द मानसशास्त्रातला आहे, बरोबर की नाही? जे स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणतात ते मानसशास्त्राच्या प्रबोधनाचे आणि प्रचाराचे कार्यक्रम गेले 25-30 वर्ष आपल्या समाजात करतायत. मग मानसशास्त्रवाले लोक काय करतायत? तर आता ते जागे व्हायला लागलेले आहेत. तर ही मला वाटतं चांगली गोष्ट आहे की समाजाची ही जी गरज आहे आणि तुम्हाला जो मिळालेला प्रतिसाद आहे तो त्या गरजेचं मला वाटतं की एक त्याचा निर्देशांक आहे. म्हणून आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ताणतणाव हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. म्हणजे इथे असे किती जण आहेत की ज्यांना आठवड्यामध्ये एकदाही टेन्शन आलं नाही? असं जर मी विचारलं तर किती जण हात वर करतील ज्यांना गेल्या आठवड्यात एकदाही टेन्शन आलं नाही? असे कोणी माईका लाल किंवा लाली आहेत का इथे? तर त्यांचा आपल्याला वेगळा अभ्यास करायला लागेल. तर म्हणजे इतकं सार्वत्रिक झालेलं आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. आणि मी अजूनही मानसिक आजारांविषयी बोलत नाहीये, मी फक्त ताणतणावांच्या विषयी बोलतोय. म्हणजे ताणतणाव हे आपल्या सगळ्यांचा दैनंदिन जीवनातला भाग झालाय. मग मानसिक आरोग्याचा प्रश्न हा कुणाशी संबंधित आहे? तर आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे. मानसिक, आता गंमत बघा तुम्हाला की मानसिक आजाराचा डॉक्टर म्हणजे आपल्या समाजामध्ये काय म्हणतात? वेड्यांचा डॉक्टर. आणि अशी पण धारणा असते की त्यांच्याबरोबर राहून थोड्या दिवसांनी ते डॉक्टर पण. ह्याच्यावरती लोक इतकी मनपूर्वक हसतात ना, म्हणजे किती खोलवर रुजलेला समज आहे हा बघा. म्हणजे वाटवे सरांकडे आणि माझ्यासारख्या लोकांकडे तुम्ही काय नजरेने बघत असाल अशी एक शंका मनामध्ये निर्माण होत नाही. किती खोलवर, म्हणजे एका बाजूला बघा की मानसिक आरोग्याचा प्रश्न म्हणजे कोणाचा प्रश्न? तर वेड्यांचा प्रश्न. वेडे म्हणजे कोण? तर जे रस्त्यावरती दगड मारतात ते. म्हणजे जर उद्या आपल्यातल्या कुणाला किंवा आपल्यातल्या कुणी इथनं तुम्ही फार उत्साहाने गेलात आणि तुम्हाला वाटलं की आपल्या घरातल्या कोणाला तरी किंवा शेजारच्या कोणाला तरी ताणतणाव येतोय आणि तुम्ही त्याला म्हटलं की मला वाटतंय की तू जे वागतोयस त्याच्या मागं ताणतणाव आहेत आणि त्यासाठी आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊया, तर त्या माणसाची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुला काय वाटतंय, मी वेडा झालोय का, दगड मारतोय का? बरं की नाही? हे इतकं सार्वत्रिक आहे. त्यामुळे आपण असं समजतो समाज म्हणून की हा माझा प्रश्न नाही आहे, हा त्या रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाचा प्रश्न आहे आणि मग मी कशाला त्याच्यासाठी काय करायची गरज आहे. पण त्याच वेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या सगळ्यांना जे ताणतणाव आहेत, आपल्या सगळ्यांना ज्या अस्वस्थता आहेत, त्याचं कधीही रूपांतर आजारामध्ये होऊ शकतं. आणि भले आजारामध्ये जरी रूपांतर नाही झालं तरी त्याचे आयुष्यामध्ये काय काय भोग भोगायला लागतात. एक 2 दिवसापूर्वीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सध्या त्याची सगळीकडे सोशल मीडियामध्ये चर्चा झाली आहे. श्रद्धा नावाच्या एका मुलीची, पालघरमधली मुलगी आणि तिचा मित्र जिचा त्यांनी खून केला, हे आपल्या सगळ्यांना मीडियामध्ये वाचून माहीत असेल. सकृतदर्शनी त्यातल्या कुणालाच काही मानसिक आजार आहे असं आपल्याला वाटत नाही. पण ट्रॅजेडी केवढी मोठी झाली आहे. एक तरुण मुलगी घरातनं आई वडिलांच्या
मताविरुद्ध निघून गेली, कारण की तिला असं वाटत होतं की माझा जोडीदार मी निवडणार. ताण होता की नाही घरामध्ये. आई बाबांची आणि तिची मतं वेगळी होती. ती आई बाबांना तिचं हित व्हावं असं वाटत होतं. तिला वाटत होतं की आपल्या आई वडिलांना माझं हित कळत नाही. त्यांच्यामध्ये संवादाचे पूल बांधणारं कोणी नव्हतं आजूबाजूला. त्यांच्या आई वडिलांना कोणी शिकवलेलं नव्हतं की सुजाण पालकत्व म्हणजे काय. तुमच्यातल्या कोणाला शिकवलंय का शाळेमध्ये सुजाण पालकत्व म्हणजे काय. पण अपेक्षित असं आहे की मुलं ज्या वेळेला असं वागायला लागतील त्यावेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वागता यायला पाहिजे. मुलगी घरातनं निघून गेली, त्या मित्रांनी तिचा गैरफायदा घेतला, तिचा खून झाला. सकृतदर्शनी कुणालाही मानसिक आजार नाही, पण किती जणांच्या मानसिक आरोग्यावरती आयुष्यभरचं काय त्याला म्हणू आपण काळी छाया टाकून गेला हा प्रसंग. म्हणजे ते कुटुंब, त्या मुलाचं कुटुंब, त्या मुलीचं कुटुंब, आयुष्यभर त्यांच्या मानसिकतेवरती एक काळी गडद छाया या सगळ्या गोष्टींची राहणार आहे. त्यामुळे ही जी कौशल्य आहेत, म्हणजे मानसिक आजारापर्यंत मी अजून पोहोचलेलो नाही, परत मी तुम्हाला सांगतो, हे सगळं आपल्या सगळ्या आणि तिच्या जागी आपल्या कोणाचीही मुलगी असू शकते का? नक्की असू शकते. तुम्हाला मी सांगतो की माझा मुलगा 6वी मध्ये आहे, तर त्याच्या वर्गामध्ये शिक्षिकांचा मला फोन आलेला, आमच्या वर्गातल्या तुम्ही बोलायला येता का वर्गातल्या मुलांची. मी म्हटलं कशासाठी. तर त्यांनी सांगितलं की आमच्या वर्गातल्या एका मुलांनी वर्गातल्या दुसऱ्या मुलीला आय लव्ह यू म्हणून चिठ्ठी पाठवली आहे. आणि कशी पाठवली तर सिनेमात पाठवतात तसं, म्हणजे इकडच्या कोपऱ्यातनं त्या मित्राला दे, त्याला दे, त्याला दे असं करत त्या मुलीपर्यंत चिठ्ठी पाठवली आहे. तर त्याचं असं आहे, तर तुम्ही या 6वीतल्या मुलांची काय बोलायचं याच्याविषयी आम्हाला माहिती नाही, तर तुम्ही याल का बोलायला. आता हे फक्त माझ्या मुलाच्या शाळेमध्ये नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या मुलांच्या शाळांमध्ये हे सगळं असणार आहे. कारण तुम्ही आणि मी युट्यूब बघायला लागलो तर त्याच्यावरती कशाची ऍडव्हर्टाईज येईल, फेसबुक बघायला लागलो तर त्याच्यावर कशाची ऍडव्हर्टाईज येईल ते तुम्हाला आणि मला सांगता येत नाही. आणि तुमच्या माझ्या अपरोक्ष ती मुलं काय बघतात ते पण तुम्हाला आणि मला सांगता येत नाही. त्यामुळं हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे आपण समजून घेऊया. आणि ते आपण समजून नाही घेतलं तर मग फक्त काही शासनकर्ते, काही मनोविकार तज्ज्ञ आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यापुरता तो प्रश्न मर्यादित राहील. आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचं जे काही आजपर्यंत मातेरं झालेलं आहे आपल्या समाजात, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण समाज म्हणून तो प्रश्न आपला समजला नाही. समाजामध्ये कोणीतरी, तुम्ही बघा की हे तर आपल्याकडे करत नाही, सोडून द्या, पण जागरूक नागरिक म्हणून जसं आमच्या इथे चांगला रस्ता पाहिजे, आमच्या इथे घंटागाडी यायला पाहिजे, आमच्याकडे नळाचं पाणी चांगलं पाहिजे, हे आपण का मागतो? कारण ती सगळ्यांची गरज आहे. कधीतरी तुम्ही अशी मागणी महाराष्ट्रात झालेली ऐकली आहे का की आमचं मानसिक आरोग्य चांगलं व्हावं म्हणून आम्हाला स्वस्तातल्या आणि फ्री सुविधा उपलब्ध करून द्या? ऐकली? हास्यास्पद वाटतंय का हे? जर आपल्या सगळ्यांशी संबंधित असलेला प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांना त्याची गरज आहे आणि शासनाने ती प्रोव्हाइड करावी असं आपल्याला वाटतंय, तर आपण ती मागणीच नाही केली, तर कारण आपल्याला माहितीच नाही अशा स्वरूपाचं काही आहे. आता मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो, ती समजून घ्या, ती महत्वाची आहे या पार्श्वभूमीवरती. की आतापर्यंत आपण जे बोललो ते फक्त ताणतणावांच्या विषयी होतं. इथून पुढे मी जे सांगतोय ते मानसिक आजारांच्या विषयी आहे. मानसिक आजार साधारणपणे ढोबळ मानाने समजून घ्यायचं झालं तर 2 प्रकारचे असतात. एकाला सौम्य मानसिक आजार म्हणतात, ज्याच्यामध्ये निराशा, चिंता, डिप्रेशन, एन्झायटी अशा स्वरूपाचे आजार येतात, ज्याच्यामध्ये त्या माणसाला कळत असतं की आपण आजारी पडलोय, मदत घ्यायची गरज आहे. दुसरे तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार असतात, ज्याला सायकोसिस, सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर असे, ज्याच्यामध्ये वास्तवाचं भान त्या माणसाचं गेलेलं असतं. आता जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की दर 5 माणसांच्या मागे एका व्यक्तीला तिच्या आयुष्यात कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक आजाराने ग्रासलेलं असतं. म्हणजे इथं या सभागृहात जर 500 लोक आता या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर त्याचा अर्थ 100 लोकांना या सभागृहातल्या त्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी डिप्रेशन, एन्झायटी, आणखीन काय त्याचे भाऊबंध, चुलत भाऊ, मामे भाऊ यांनी कधी ना कधीतरी भेट दिलेली असणार आहे किंवा आत्ता देखील त्या परिस्थितीमधून ते जात असतील. म्हणजे ही छोटी संख्या नाही आहे, हे आजारी लोक आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या, की ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांचं निदान होण्याची गरज आहे. दुसरी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो
भारतामध्ये दरवर्षी किती आत्महत्या होतात माहितीये का तुम्हाला? कोविडचे मृत्यू 2 वर्षात किती झाले, ज्याच्याविषयी आपण इतकी चर्चा केली, इतके जागरूक राहिलो, सगळे मिळून 2 वर्षात कोविडचे साधारण भारतात 5 लाख मृत्यू झाले, म्हणजे दरवर्षी साधारण 2.5 लाखच्या आसपास. तर साधारण आपल्या देशामध्ये 2 लाखच्या आसपास आत्महत्या होतात आणि त्याच्यातली जवळजवळ 50% ही 15 ते 35 या वयोगटामधली मुलं असतात, ज्यांनी स्वतःचं आयुष्य अजून पूर्ण बघितलेलं नाही. अशी जवळजवळ 1 लाख मुलं आपल्या देशामध्ये स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवतात. असं जर असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. मला ना थोडासा ताण आला, यांनी मला 3च मिनिटात संपवावे असं सांगितलंय, म्हणून मला वाटतं माझ्याकडे 25 मिनिटं होती. मी बघतोय 15 मिनिटं झालीत, अजून 10 मिनिटं आहेत. म्हणजे ते मॅडमनी सांगितलं गोल वगैरे ते गंडवले. नाही, कारण की समेवर यायच्या आधीच त्यांनी मला थांबा असं म्हटल्यामुळे मी जर नाही एवढा वेळ मी नाही घेणार, पण मला जे महत्वाचे मुद्दे सांगायचे ते मी सांगतो. बोर नाही ना होतंय तुम्हाला? नाही, मी जास्त वेळ घेणार नाही. सामान्यपणे मी दिलेल्या वेळेतच बोलतो, त्यामुळे मी घड्याळ पण ठेवलेलं, पण जरा त्याच्यात काहीतरी गडबड झाली मला वाटतं त्यांच्या आणि माझ्या घड्याळात. एनिवे, तर मी सांगत होतो की जवळजवळ इतकी माणसं या देशामध्ये आत्महत्या करतात. दरवर्षी साधारण तंबाखूच्या सेवनातून भारतामध्ये दरवर्षी 10 लाख मृत्यू होतात. दारूच्या सेवनातून म्हणजे जवळजवळ 17 लाख मृत्यू हे टाळता येण्याजोगे मृत्यू आहेत. हे वृद्धापकाळाने आलेले मृत्यू नाही आहेत, प्रिव्हेंटेबल डेथ्स आहेत या. एवढे आपल्या म्हणजे अनेकदा असं होतं, मानसिक आजार म्हणजे काय, त्यानं काही जीव जातो का असं म्हटलं जातं ना. म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे ज्या आरोग्याच्या प्रश्नांवरती लक्ष दिलं जातं, ज्यांनी जीव जातो, म्हणजे बालमृत्यू, माता मृत्यू, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स, बरोबर की नाही. पण मानसिक आरोग्याच्या प्रश्नांना जर तुम्ही नीट भिडला नाही तर त्यातून देखील इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता या सगळ्या लोकांना म्हणजे तुम्ही बघा की साधारण 1 कोटीच्या आसपास तीव्र मानसिक आजार असलेल्या व्यक्ती आणि 10-15 कोटीच्या आसपास सौम्य स्वरूपाचे मानसिक आजार असलेल्या व्यक्ती, यांना उपचार देणारे आपल्याकडे किती तज्ज्ञ आहेत? माझ्यासारखे मनोविकार तज्ज्ञ म्हणून डिग्री घेतलेले 10,000 मॅक्झिमम. सायकोलॉजिस्ट हे तर काही हजारात मोजण्या इतके आहेत आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर हे देखील काही हजारात मोजण्या इतके आहेत. मग या सगळ्यांच्या गरजा कोण भागवणार? आणि त्याच्यामधून जी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या पोकळीमध्ये भोंदू बाबा बुवा वाढताना दिसत आहेत. आता ही जर परिस्थिती असेल तर या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या काही दिशा मी फक्त मांडतो. वैयक्तिक पातळीवरच्या आयुष्याविषयी मी बोलणार नाहीये, मॅडम बोललेले आहेत, पण सामाजिक पातळीवरती काय दिशा असायला पाहिजे याला सामोरं जाण्यासाठी. कारण आपण फक्त एवढ्या मोठ्या जर गरजा असतील तर फक्त व्यक्ती म्हणून मी माझा विचार करून चालणार नाहीये. मी पुण्यामध्ये राहतो आणि पुणे हे महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं एकमेव असं शहर आहे की जिथे पर कॅपिटा सायकॅट्रिस्टची संख्या गरजेपेक्षा जास्त आहे. आता हे तुम्ही विनोदानी पण घेऊ शकता, पण वास्तव असं आहे की महाराष्ट्रामध्ये असे जिल्हे आहेत, नंदुरबारमध्ये, यवतमाळमध्ये, वाशिममध्ये अख्ख्या जिल्ह्यासाठी 1 मानसोपचार तज्ज्ञ आहेत, 2 मानसोपचार तज्ज्ञ आहेत. पुण्यामध्ये तुम्ही कोथरूडमध्ये राहता म्हणून तुम्हाला सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर आणि सगळंच जर उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही जर म्हणत असताल माझ्या आयुष्यासाठी तुम्ही मला 4 गोष्टी सांगितल्या तर झालं, या परिषदेचा उद्दिष्ट सफल झाला. तर तो फक्त माझ्या आनंदी जीवनाचा शोध होईल. समाजाच्या आनंदी जीवनाचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या पलीकडे आपल्याला जायला लागेल. आणि ही सगळी लोक आहेत ज्यांना उपचाराची गरज आहे. त्याच्या अलीकडच्या टप्प्यावर तुम्ही आणि मी स्वतःला सावरू तरी शकतो, यांना उपचाराची गरज आहे. तर जिल्हा पातळीवरती मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणं, तालुका पातळीवरती मानसिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणं, शासनाचे उपक्रम आहेत त्याच्यासाठी. जिल्हा मानसिक आरोग्य प्रकल्प, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, याची आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, इथे सिंधुदुर्गातनं लोक आली आहेत, आणखीन कुठून कुठून लोक आली आहेत, आपल्या इथे अंमलबजावणी होते का
ती असेल तर त्यासाठी औषधं मिळतात का? प्रत्येक वेळेला खाजगी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची लोकांची ऐपत नसते. काउन्सिलरची फी किती असते त्याची माहिती घ्या तुम्ही, आणि ती परवडू शकते का हातावर पोट असलेल्या माणसाला? तर मग ही औषधं आणि या उपचार पद्धती जिल्हा आणि उपलब्ध होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, आणि त्याच्यासाठी काही काम करणं आवश्यक आहे. आपल्याकडे जसं मला असं वाटतं की आपल्याकडे तंटामुक्त गाव झालं, निर्मल गाव झालं, तसं आनंदी गावाचा का नाही उपक्रम व्हावा की तुमच्या गावाच्या पातळीवरती तुम्हाला मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळतील. बाकीच्या सगळ्या मिळतात ना, रेशन मिळतं, पाणी मिळतं, मग मानसिक आरोग्याच्या सुविधा गावाच्या पातळीवरती मिळायला काय हरकत आहे? अशी डिमांड या परिषदेच्या माध्यमातून करायला काय हरकत आहे? सुप्रियाताई नाही आहेत, पण सुप्रियाताई असत्या तर त्यांच्यासमोर ही मला वाटतं डिमांड करणं संयुक्तिक ठरलं असतं की शासनाने ही भूमिका घ्यावी. शासन किती खर्च करतं मानसिक आरोग्याच्या प्रश्नावरती? मी गेली 15 वर्ष काम करतोय, पण मला माहितीच नाही. तुमच्यातल्या कोणाला माहित असेल तर सांगा की शासन दरवर्षी मानसिक आरोग्यावर किती खर्च करतं. कुणालाही माहिती नाही ही आकडेवारी, आणि त्याच्यातले 90% पैसे हे मनोरुग्णालयांवरती खर्च होतात. आणि मनोरुग्णालयांमध्ये काय स्वरूपाच्या सुविधा असतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून. त्यामुळे जर सगळ्या सुविधा तुम्ही फक्त मनोरुग्णांना देणार असलं तर समाजातल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचं काय, त्याच्या आजाराचं काय, त्याच्या उपचाराचं काय? आता कितीतरी अशी चांगली मॉडेल्स समाजामध्ये उपलब्ध झालेली आहेत की जिथे तुमच्याकडे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर नसले तरी आशाताईंना त्या 10वी पास झालेल्या व्यक्तीला हे साधारण 4 ते 6 आठवड्याचं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक आरोग्याच्या समस्या त्यांच्या मार्फत आणि मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात. तर अशा स्वरूपाच्या असंख्य गोष्टींची मागणी समाज म्हणून आपण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 2-3 मुद्दे शेवटचे सांगतो आणि थांबतो. एक, कलंकाची भावना. आजकाल चांगली बाब अशी आहे की मोठे मोठे सेलिब्रिटी, दीपिका पदुकोण, MS धोनी, कोहली यांच्यासारखी लोक स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी बोलत आहेत. त्यामुळे जर शासन पुढाकार घेऊन तुमच्या माझ्या मानसिक आरोग्याचा विचार करत असेल तर उत्तमच आहे, पण ते नसेल करत तर मला मानसिकदृष्ट्या अस्वस्थता आहे आणि मी मदत घ्यायला पाहिजे हे प्रत्येक माणसाला समजू शकतं. हे माणसाचं वेगळेपण आहे बाकीच्या प्राण्यांपेक्षा. तो स्वतःकडे तटस्थपणाने बघू शकतो आणि आपलं मन आजारी पडलंय हे त्याला कळू शकतं. अशा वेळेला कुठलीही कलंकाची भावना न बाळगता मोकळेपणाने जर आपण मदत मागितली तर मोकळेपणाने मदत मिळू शकते, आणि ती मदत मागायला शिकणं हे मला वाटतं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बाब आहे. मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने जे तीव्र मानसिक आजारी लोक असतात त्यांच्या पुनर्वसनाच्या सुविधा ह्या आपल्या समाजात जवळजवळ अस्तित्वात नाहीत. जिल्हा पातळीवर तर अजिबात नाहीत. त्यामुळे त्या पुनर्वसनाच्या सुविधा या कशा प्रकारे समाजामध्ये जिल्हा पातळीवरती वापरता येतील याची खूप चांगली मॉडेल्स आता उपलब्ध आहेत. जसं एक मॉडेल आम्ही परिवर्तन मार्फत साताऱ्यामध्ये राबवतो की अशा स्वरूपाच्या प्रशिक्षित पालक आणि नातेवाईकांच्या माध्यमातून या सुविधा कशा लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतात, त्यांचा सहभाग ज्याच्याविषयी आता सर बोलणार आहेत ते पण मला वाटतं अतिशय महत्वाची बाब आहे या अनुषंगाने. आणि सगळ्यात महत्वाचं आहे जे तुमचा माझा सहभाग, तो या दृष्टीने इतका महत्वाचा आहे की आपण सगळ्यांनी जर हा प्रश्न आमचा प्रश्न आहे, आमच्या स्वतःच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आमच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आणि त्याच्यासाठी समाज म्हणून आमचं उत्तरदायित्व आम्ही पार पाडू इच्छितो, शासनाला आम्ही त्याच्याविषयी जबाबदेही धरू इच्छितो, अशी जर भूमिका घेतली तर चर्चा करायला खूप संधी आणि शक्यता निर्माण होतील. विषयाची व्याप्ती खूप आहे आणि बोलण्यासारखं देखील खूप आहे, पण ऑलरेडी त्यांनी मला 3 मिनिटाचा अल्टिमेटम दिल्यानंतर मी 7-8 मिनिटं बोललेलो आहे. त्याच्यामुळे मी इथं थांबतो. परंतु मला वाटतं की ही सुरुवात आहे आणि या निमित्ताने इतक्या साऱ्या लोकांना मानसिक आरोग्याच्या विषयी समजून घ्यावंसं वाटतंय, ते या प्रश्नाला भिडू इच्छित आहेत. ही खूप आनंदाची बाब आहे आणि येत्या कालखंडामध्ये आपण सगळे मिळून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, ज्याला आपण आजारी पडलोय हे देखील माहीत नाही, त्या घटकाच्या पर्यंत मानसिक आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करूया, एवढा आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू.